नमस्कार मंडळी, आज मी आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोज या गावी। हे मंदिर प्रसिद्ध आहे मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आणि इकडच्या रांजण खळग्यासाठी। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते निगोजला कसं यायचं। निगोज हे पुण्यापासून 75 ते 80 किलोमीटरवर आहे। तुम्ही इथून बसने पण येऊ शकता, एसटीने, किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीने पण येऊ शकता। मुंबईहूनही तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकता, नाहीतर तुम्हाला जर एसटीने यायचं असेल तर तुम्हाला शिरूरची एसटी पकडावी लागेल आणि निगोजला उतरावं लागेल। निगोजमध्ये पण एक मळगंगा मातेचं मुख्य मंदिर आहे। तुम्ही सर्वप्रथम तिथे दर्शन घ्या आणि इथे यायला तुम्ही स्वतःची गाडी असेल तर डायरेक्ट येऊ शकता, नाहीतर ऑटो फक्त यात्रेच्या वेळेस अवेलेबल असतात। इतर वेळेस तुम्हाला पायी यावं लागेल। कुंडमाऊलीच्या दर्शनाला आल्यानंतर तुम्हाला 2 मंदिरं दिसतील, दोन्हीही मळगंगे मातेची आहे। एका साईडला आपल्याला समोर दिसतंय ते नगर जिल्ह्यातील मंदिर आणि दुसऱ्या साईडला फक्त हा ब्रिज आहे, जो ब्रिज 2-3 वर्षांपूर्वीच बनवला गेलेला आहे। याला झुलता पूल पण म्हणतात। याच्या दुसऱ्या बाजूला जे दिसतंय ते आहे मळगंगा मातेचं पुणे जिल्ह्यातील मंदिर। आता आपण अहमदनगर साईडच्या मळगंगा मातेच्या मंदिरात आले आहोत। धूम्र नावाचा एक राक्षस होता, त्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता। तेव्हा भगवान शंकराने गंगा मातेला आव्हान केले अवतार घ्यायला, आणि गंगा माता आपल्या 6 बहिणींसह पृथ्वी तलावर अवतरली आणि ती होती मळगंगा माता। तिने युद्धामध्ये धूम्र राक्षसाचा वध करून इथे वास्तव्य केले आणि एका भक्ताच्या स्वप्नात येऊन मंदिर बांधायला सांगितले। इथे देवीच्या पावलाचे ठसे पण दिसतात। तर आता आपण झुलत्या पुलावर आलेलो आहोत आणि हा पूल आता 2-3 वर्षापूर्वीच बांधलेला आहे। इथून खालचे सगळे रांजण खळगे पूर्ण स्पष्टपणे दिसतात, त्याच्यासाठी हा पूल बांधलेला आहे। आता आपण दुसऱ्या साईडला जाऊया। आता मी जे मंदिर पुणे विभागामध्ये येतं त्या मंदिरामध्ये आलेली आहे। ...1990 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या स्थानाची नोंद झाली आहे।
इथे खूप सारे भूगोलशास्त्रज्ञ येतात। असं बोललं जातं की हे पाणी कधीच सुकत नाही, किती दुष्काळ असला तरी या खळग्यांमध्ये पाणी असतंच। कुकडी नदी जेव्हा वाहत येते तेव्हा ती आपल्यासोबत छोटे दगडगोटे आणते आणि हेच दगडगोटे खडकांमध्ये जातात आणि खडकांचा मृदू भाग असतो त्याची झीज होते। ते दगडगोटे तिथे गोल गोल फिरतात भवऱ्यासारखे आणि खडकांना गोल आकार प्राप्त होतो आणि खळगे तयार होतात। हे आशिया खंडातील सगळ्यात मोठं रांजण खळगे आहे, म्हणून याची वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे। इथे ब्रिजच्या खाली 4 कुंड आहेत जी मोठी आहेत म्हणून यांना नावं दिली आहेत। सीताकुंड, शिवकुंड, हनुमान कुंड आणि लक्ष्मण कुंड। पावसाळ्यामध्ये इथे पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो, पाणी मंदिरापर्यंत असते। तेव्हा कुंडाच्या जवळ कोणाला जाऊन देत नाही आणि तेव्हा कुंड जर बघायचं असेल तर या ब्रिजवरूनच बघू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।